हिंदू शास्त्रानुसार या तिथींना शारीरिक संबंध ठेवू नये. इतकं मोठं नुकसान होईल की जे आयुष्यभरही भरून काढता येणार नाही. नात्यावर, आर्थिक बाबींवर, आरोग्यावर होईल वाईट परिणाम. सर्व काही करा पण या 6 दिवशी शारीरिक संबंध ठेवू नका. ब्रह्मवैवर्त पुराणाच्या नुसार हे 6 दिवस आहेत की ज्या दिवशी शारीरिक संबंध ठेवणं हे तुमच्या नाशास कारण ठरू शकतं. कोणते ते 6 दिवस आहे, कोणत्या त्या तिथी आहेत ते आपण जाणून घेणार आहोत. नकळतपणे आपल्याला माहीत नसल्यामुळे आपण त्या दिवशी ही काम करत असतो आणि ज्यामुळे आपल्या आयुष्यात खूप वाईट घटना घडू शकत असतात. आपल्याला समजत नाही का ह्या गोष्टी घडत आहेत. काहीही न करता आपल्याबरोबर वाईट गोष्टी घडतात, तर त्याचंही कारण हेच असू शकतं. तर त्यामुळेच व्हिडिओमध्ये आपण ते कोणते असे 6 अतिशय वाईट दिवस आहे की त्या दिवशी जर शारीरिक संबंध जर तुम्ही स्थापित केले तर तुमचं खूप मोठं नुकसान होऊ शकतं. चला तर सुरू करूयात हा व्हिडिओ. लग्नानंतर स्त्री पुरुषांचे शारीरिक संबंध शास्त्रशुद्ध आणि पवित्र मानले जाते. स्त्री पुरुषांना एकमेकांबद्दल आकर्षण वाटणं ही स्वाभाविक गोष्ट आहे. स्त्री पुरुषांचे संबंध सामाजिक, धार्मिक आणि कौटुंबिक समजुतीनुसार होत असेल तर ती एक पवित्र घटना असते. पण तुम्हाला माहीत आहे का, शास्त्रानुसार अशा काही तिथी आहेत, असे काही दिवस आहेत की ज्यावेळी स्त्री पुरुषांनी शारीरिक संबंध ठेवणं टाळलं पाहिजे. ब्रह्मवैवर्त पुराणाच्या नुसार या दिवशी जर शारीरिक संबंध प्रस्थापित केले तर अतिशय गंभीर प्रकारचे नुकसान होण्याची भीती असते. हे 6 दिवस ज्या दिवशी वैवाहिक दाम्पत्यांनी एकमेकांपासून दूर राहिलं पाहिजे. यातील एक दिवस तर असा आहे की ज्या दिवशी तुम्ही शारीरिक संबंध स्थापित करण्याचा विचार देखील केला नाही पाहिजे. या 6 दिवसांपैकी काही तिथी आहेत तर काही सण आहेत. तर डिटेल आपण पुराणानुसार समजून घेऊयात. पहिलं आहे नवरात्राचे 9 दिवस. नवरात्राच्या 9 दिवसात देवीची आराधना करण्यामध्ये भक्त लीन असतात. काही लोक तर नवरात्रीचे 9 दिवस व्रत ठेवतात, उपवास करतात. तर काही नवरात्रीच्या पहिल्या आणि शेवटच्या दिवशी उपवास करतात. खूप असं सात्विक वातावरण, धार्मिक वातावरण असतं. त्यामुळे नवरात्राच्या दरम्यान स्त्री पुरुषामध्ये शारीरिक संबंध स्थापित होणं हे निषिद्ध मानलं गेलं आहे. दुसरी तिथी, दुसरा दिवस. शास्त्रामध्ये उल्लेख आहे की अमावस्याच्या दिवशी पती पत्नी जे आहेत त्यांनी एकमेकांपासून दूर राहिलं पाहिजे. म्हणजेच त्यांनी शारीरिक संबंध प्रस्थापित केले नाही पाहिजे. कारण की पौर्णिमा आणि अमावस्या हे असे 2 दिवस असतात की ज्या दिवशी ज्या वाईट शक्ती आहेत तर त्या ज्या आहेत त्यांची ऊर्जा ही वाढलेली असते, ज्यामुळे वैवाहिक जीवनावर त्याचा नकारात्मक प्रभाव पडत असतो. पुढचा दिवस आहे पौर्णिमाचा दिवस. पौर्णिमाच्या दिवशी देखील तुम्हाला जे वैवाहिक दाम्पत्य आहेत तर त्यांनी देखील एकमेकांपासून दूर राहणं पसंत केलं पाहिजे. कारण की त्या दिवशी ज्या वाईट शक्ती असतात तर त्या ऊर्जावान राहिलेल्या असतात आणि ज्याचा जो परिणाम आहे तर तो तुमच्या नात्यावर होत असतो आणि ज्यामुळे तुमचं नातं देखील खराब होऊ शकतं. संक्रांतीची ही जी अशी तिथी असते तर त्या तिथीच्या दिवशी देखील पती पत्नींनी संबंध ठेवले नाही पाहिजेत. असं मानलं जातं की या दिवसात जवळीक निर्माण करणं देखील अशुभ असतं. त्यामुळे जर जे काय आपलं नातं आहे तर त्या नात्यावर दुष्प्रभाव पडत असतो. त्यामुळे संक्रांतीच्या दिवशी देखील आपण सांभाळून राहिलं पाहिजे. आता यात एक दिवस असाही आहे की ज्या दिवसामध्ये त्याचा विचार करणं देखील वर्ज्य आहे, ज्यामुळे देवी देवता नाराज होतात. तर पितृ जे आहेत तर ते देखील मोठ्या प्रमाणावर नाराज होतात. तर एक दिवस असा आहे की या दिवसात जर संबंध प्रस्थापित केले तर त्याचा विपरीत परिणाम त्या ठिकाणी होत असतो. तर कोणता तो दिवस असा आहे की ज्या दिवशी अगदी याचा विचार करणं देखील वर्ज्य करण्यात आलेलं आहे. तर याआधी पुराणामध्ये जे सांगितलं गेलं आहे तर त्याच्यानुसार जी महिन्यात येणारी जी चतुर्थी आणि अष्टमी अशा 2 तिथी असतात की त्या तिथीमध्ये देखील पती आणि पत्नीने शारीरिक संबंध हे स्थापित केले नाही पाहिजे. चतुर्थी आणि अष्टमी हे जे तिथी आहे ह्या जर रविवारच्या दिवशी जर त्या ठिकाणी येत असतील किंवा रविवार जरी असेल तर त्या देखील पती पत्नीचं जे मिलन आहे तर ते नाही झालं पाहिजे. असं केल्याने जे संतान आहे, जी मूल आहे, तसंच तुमचं करिअर आहे तर यावर देखील विपरीत प्रभाव पडू शकतो आणि भरपूर साऱ्या समस्यांचा तुम्हाला सामना करावा लागू शकतो. यानंतर आहे असा एक दिवस किंवा असा एक काळ की ज्या काळात संबंध प्रस्थापित करणं सोडा, त्याचा विचार देखील करणं पाप आहे. तर ते म्हणजे श्राद्ध आणि पितृपक्ष जे आहे. श्राद्धाच्या काळामध्ये 15 दिवसापर्यंत जो श्राद्धाचा काळ चालतो, घरात एखाद्याचे मृत्यू झाल्यानंतर जे श्राद्ध आपण त्या ठिकाणी घालत असतो, 15 दिवसाचा जो पिरियड असतो तर त्या पिरियडमध्ये आपण आपले जे आप्तस्वकीय आहेत, कौटुंब जे आहेत तर याच्या दरम्यान आपण त्यांची जी आत्म्याला शांती मिळव म्हणून पूजा करतो, हवन
इत्यादी कार्य आदी विधी त्या ठिकाणी करत असतो. तर यामध्ये पितृपक्षात म्हणजे जे काय श्राद्धाचा काळ आहे तर त्या काळामध्ये तन मन आणि कर्म वचन हे सगळं शुद्ध राहणं खूप गरजेचं आहे. शास्त्रामध्ये सांगितलं गेलं आहे की ह्या काळामध्ये पती पत्नी तर संबंध तर प्रस्थापित केलेच नाही पाहिजे, पण त्याच्याबद्दल विचार करणं देखील खूप चुकीचं आहे. कारण की या काळामध्ये जर शारीरिक संबंध प्रस्थापित जर केलं तर तुमचे पितृ नाराज होतात, घरामधली सुख शांती भंग होते. त्यामुळे तुम्ही जो काय श्राद्धाचा जो काळ असतो, एक मृत्यू झाल्यापासून एखाद्या व्यक्तीचा 15 दिवसापर्यंत, तर त्या काळामध्ये पती पत्नीने एकामेकांपासून दूर राहणं पाहिजे. आता एक दिवस असा आहे की तो सर्वात अशुभ आहे. संबंध बनवण्यासाठी सगळ्यात अशुभ दिवस जो आहे, ज्यामध्ये सूर्य जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये परिवर्तन करत असतो, म्हणजे एका नक्षत्र बदलून दुसरं नक्षत्र त्या ठिकाणी ज्यावेळेस चेंज होत असतं, तर अशा वेळी देखील त्या ठिकाणी आपण जे आहे तर त्या दिवशी स्नान ध्यान आणि दान याला विशेष महत्त्व त्या ठिकाणी सांगितलं गेलं आहे. तर अशा स्थितीत देखील यावेळी देखील महिलांनी आणि पुरुषांनी जी जवळीक आहे ती निर्माण करणं चुकीचं आहे, अशुभ आहे. तर अशा वेळेस देखील हे जर केलं गेलं तर तुमच्या जे काही नाते आहे तर त्या नात्यावर नकारात्मक प्रभाव पडतो आणि जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या येऊ शकतात. सोबतच स्त्री पुरुषांनी जर एखादा स्त्री किंवा पुरुष उपवास करत असेल किंवा एखाद्या देवाचा व्रत करत असेल, व्रत केलं असेल, उपवास धरला असेल, तर त्या काळामध्ये देखील त्या व्यक्तीने त्या ठिकाणी जे शारीरिक संबंध आहे ते टाळले पाहिजे. कारण की जर त्याने तसं केलं नाही तर त्याची जी शुद्धता आहे, कारण की व्रत करण्यामागचा उद्देश म्हणजे पवित्रता आणि शुद्धता जी असते तर ती त्याच्यामध्ये महत्त्वाची असते. त्याचं पुण्य त्या व्यक्तीला मिळत असतं. कारण की ज्या दिवशी व्रत असतं तर त्या दिवशी पूर्ण ब्रह्मचर्याचं पालन त्या व्यक्तीला, स्त्री किंवा पुरुषाला करणं गरजेचं असतं. तर त्यामुळे ज्या पुरुष किंवा स्त्रियाने ज्या दिवशी व्रत केलं आहे, उपवास केला आहे, कुठल्या देवाची आराधना केली आहे, तर त्या दिवशी देखील त्या ठिकाणी जे स्त्री पुरुष मिलन आहे, शारीरिक संबंध आहे ते करणं टाळलं पाहिजे. अशा दिवशी भक्तिभावानं भगवान विष्णूची पूजा करून ते व्रत जे आहे ते संपवलं पाहिजे आणि सर्व पूर्णतः जे ब्रह्मचर्य आहे ते पूर्णतः पाळलं गेलं पाहिजे. तर हे असे काही 6 ते 7 दिवस आहेत की या दिवसांमध्ये शारीरिक संबंध जे काय आहे करणं टाळलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला पूर्ण पुण्य मिळेल, पूर्ण आशीर्वाद आपला देवांचा आपल्यावर असेल आणि आपलं आयुष्य सुखकर होईल. तर अशाच पद्धतीची जी माहिती आपण देण्याचा प्रयत्न केला आहे. तर कशी वाटली माहिती कमेंटच्या माध्यमातून कळवा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आणि तुम्हाला कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ आवश्यक आहे ते देखील कमेंटच्या माध्यमातून कळवायला विसरू नका. लवकरच आम्ही त्याच्यावर अभ्यासपूर्ण माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करू. तर नक्कीच कमेंट करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.